हॅलो हॅलो, नाव सांगा तुमचं. नमस्कार. मी रीना सुहास खांडेकर, धनकवडी पुणे इथून आले आणि मला एव्हियनचा 4 वर्षापासून त्रास होता. आता 1 वर्षानंतर मला कळलं की मला एव्हियन आहे म्हणून. मग खूप औषधं केली, खूप प्रयत्न केले, पण काही झालंच नाही. सगळे ऑपरेशन साठी सांगत होते. मग सरांचं ते इंस्टावरती मी ऍड पाहिली, मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. ते बोलले पुण्यात कॅम्प आहे. मग कॅम्प आहे म्हणून मग मी इकडे आले. तर 3 दिवसात चांगला फरक पडलाय. पहिलं चालता येत नव्हतं, आता चालता वगैरे येतं. दुखत होतं, हे पूर्ण पेन होत होतं, आता खूप रिलीफ वाटतंय. मी पाहिलेली, आता मी बऱ्याच केसेस पाहिल्यात या कॅम्पमध्ये 3 दिवसाच्या, पण सगळ्यात डिफिकल्ट अशी ही केस होती, कारण की त्यांना अजिबात इथून तिथपर्यंत सुद्धा चालता येत नव्हतं. इव्हन त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतील की त्या बसमध्ये जेव्हा कॅम्पमध्ये यायसाठी निघाल्या तेव्हा त्या झोपून त्या बसमध्ये चढलेल्या. आणि आता बघा, आता जस्ट थोडंसं वॉक करून दाखवा. आता असं उठता नाही ना, असं उठत होते, असं म्हणजे त्यांना उठण्यात सुद्धा डिफिकल्टी होती. आता त्या असं उठते, स्वतः उठून आणि त्या जरा बघा आता किती छान पहिले ना असं चालत होते, असं आले त्या दिवशी ना असं चालत होते. असं. आणि आता बघा त्यांचे असं चालते. फक्त 3 दिवसाच्या थेरपीमध्ये हा इतका सारा बदल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जे आपण थेरपी दिलोय तुम्हाला, तर तुम्हाला सगळ्यात चांगली थेरपी कुठली वाटली, किंवा त्याने सगळ्यात जास्त रिलॅक्स कुठल्या थेरपीने वाटली? हॉट कपिंग आणि ते उलट लटकवणं हे तुम्हाला आवडलं? हॉट निडल्स, ते निडल्स बुस्ट. ओके, हॉट कपिंग. आणि ना असं पाय करता येत नव्हतं. आता बघा, आता असं फक्त 3 दिवसाच्या कॅम्प मध्ये. 3 दिवसांनी. थँक्यू. आणि तुम्ही आमच्या स्टाफ बद्दल काय बोलणार? स्टाफ खूप छान आहे. पहिल्यांदा मला खूप भीती वाटत होती. सारखे सर मॅडम सगळे स्वप्नात यायचे, नाही का, उद्या काय करणार आहे असं भीती वाटत होती. पण थेरपी चालू झाली की एकदम रिलॅक्स वाटायचं. आता बघा, त्या दिवशी त्यांचा चेहरा, इव्हन ब्लड कफिंग जेव्हा केलंय, पहिल्या दिवशी सर्क्युलेशन नसल्यामुळे तर साधं प्रिक केल्यानंतर सिंपलचं ब्लडिंग सुद्धा आलेलं नाही, पण आज एकदम व्यवस्थित ब्लिडिंग झालंय. आणि त्यांचे चेहऱ्यावरचे हसू हे आपल्याला सांगतंय की सगळ्यात त्यांना किती आनंद झाला. नाही, मी खूप त्रास सहन केला. एवढं हे लहान मुलगा लादी पुसतो माझ्या घरात, म्हणजे मला खालीच वाटता येत नाही. हा मुलगा खूप म्हणजे लादी वगैरे पुसायचा, ट्युशनला जाताना एकटा जायचा. मी कधी चाललीच नाही आयुष्यात, मी पायच टाकत नव्हते. आता पहिल्यांदा चालली, पहिल्यांदा पाय फोल्ड व्हायला लागले. सगळ्यात हॅपी पेशंट. थँक्यू.